कोरस मंडळ यासाठी 500 रुपयाने स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी आले. त्यामध्ये रामकृष्ण व्हॉट्सअप ग्रुपचे स्वतः मानव सन्माननीय पिट्ट्या सुतार या ठिकाणी आलेले. त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय सुशांत गावडे. हॅलो. आज बघा देवगडचा हापूस. देवगडचा हापूस म्हणजे सगळ्यात तो बापूस. त्याचा बघा सोशल मीडियाच्या द्वारे सगळ्यात चांगला प्रमोशन जे करत असतात ते म्हणजे सन्माननीय सुशांत गावडे बाबा. म्हणजे मला म्हणजे झाडात मोर येताना मोर इल्यापासून त्याचा तोल लागण्यापासून त्याचा आंबो होईपर्यंत आणि आंबो झाल्यापासून तो पिकापर्यंत पिकात खाव त्याची पाण्याची टाकीपर्यंत सगळा अगदी चांगल्या प्रकारे व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती अपलोड करणारे सन्माननीय सुशांत गावडे. बरोबर. आपले देवगडचा हापूस लोकांच्या घराघरात पोहोचवण्याचं काम सन्माननीय सुशांत गावडे करतात. आणि बरोबर या ठिकाणी त्यांनी 50 तिकिटा पण काढलेली होती. बरोबर ना. त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. तशी बघून गेलं तर डबलवारी म्हटली की महिला वर्ग जास्त असत नाही. कारण भांडणा बघून कोणी येतं. बरोबर ना बुवा एवढे बुवा. त्यामुळे टीव्ही आणि त्यांचा चांगला जरा चाललेला असता. संध्याकाळी 7 वाजल्यापासून जवळजवळ रात्री 11 वाजेपर्यंत कोणाचा काय चालला याच्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट जास्त असतात. तुमचा भजनात काय बोलतात काय करतात त्याचा त्यांच्याशी घेणं काय नसतात. परंतु आज बरोबर बघा एखाद्या कार्यक्रमाची शोभा जर वाढत असेल ना ती स्त्रियांमुळे वाढतात. आज बघा या जगाला आकार देण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे तर या स्त्रियांमध्ये आहे. एकदा जोरदार टाळ्या स्त्रियांसाठी झाल्या पाहिजे. महिला वर्गासाठी. आज या ठिकाणी सन्माननीय वसंत सावंत साहेब या मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित नाही आहे. म्हणून त्यांची फरमाईश होती की बुवा या आमच्या भजन स्वरानंद याच्यावरती एक छोटासा गजल व्हायलाच पाहिजे. या ठिकाणी तो सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि नेहमीप्रमाणे या गाण्याचे शब्द संगीत सन्माननीय माझे मित्र स्वप्नील गोस्वामी यांनी केलेलं आहे. एकदा आवडलं नक्की त्याचा टाळ्यातून आशीर्वाद द्या. भजन स्वरानंद नाव जगी गाजत. भजन स्वरानंद नाव जगी गाजत. हरिनाम घ्यावयासी कोणी नाही लाजत. भजन स्वरानंद नाव जगी गाजत. भजन स्वरानंद नाव जगी गाजत.
एकत्र आलेली आहे। आज बघा एक मंडळ टिकवता असता तसा टिकवत नाही। बरेच जणांची मंडळाची ती कुठे टाकलेली बरोबर ना, पण आज या ठिकाणी 17 मंडळ सामान्यामध्ये धावता काम नाही। आणि ही 17 मंडळ बघा कशामुळे टिकलेली असं तर ही हरिनामाच्या तोडीने बांधलेली असं। हरिनामाच्या तोडीमुळे ही मंडळ एकदम घट्ट असं म्हणून म्हणतोय बघा हरिनामाचा माधुर्य मोर 17 मंडळांना आली समोर 17 मंडळांना आली समोर 17 मंडळांना आली समोर हातात हात घेऊन डोंबिवली कर 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 हळदी नवी कलाकार आजवर हळदी नवी कलाकार आजवर हळदी नवी कलाकार आजवर आज एखादी डबल वाणी जर ठेवूची झाली तर बरेचसे जे जुने बुवा त्यांची नावं टाकून त्याने सगळ्या ठिकाणी सांगितली जातात। पण आज या ठिकाणी हे भजन सोहळ्यानंद मंडळ एकमेव असं आहे की जे या भोगकरून तरुण पिढीतल्या बुवांना या ठिकाणी संधी दिली जाते। आणि या ठिकाणी या मंडळामध्ये नवीन नवीन भजनी बुवा घडवले जातात बरोबर ना। या ठिकाणी कॅबिनेट मंत्री सन्माननीय सोबतचे सुपुत्र सन्माननीय विधिवत पवार या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी या मंडळाच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय। आपली शिवगा आपली संस्कृती आपली परंपरा आहे। परंतु आज या मंडळामध्ये बघा ज्या ज्या ठिकाणी या डोंबिवलीमध्ये ज्या ज्या ठिकाणी होळी उभारली जाते त्या त्या ठिकाणी एक ताट त्या ठिकाणी मांडवलं जातं। आपली परंपरा आहे की जे पुरणपोळी हे आपण त्या होळीमध्ये टाकतो बरोबर ना। परंतु आज या मंडळाच्या वतीने प्रत्येक होळीच्या ठिकाणी ताट पाठवलं जातं आणि त्या ताटामध्ये त्या त्या ठिकाणी पुरणपोळ्या गोळा केल्या जातात। आणि बघा सर्व गरिबांमध्ये त्या पुरणपोळ्यांचं वाटप केलं जातं। सारी जिंदगी
आयोजन केलं जातं आणि सामन्यासाठी जे संघ येतात त्या संघाचं नाव प्रत्येक कागदावरती ठेवलं जातं. या मंडळाची खासियत आहे बघा. म्हणून बघा एक दुपारीचा गोळ्या या ठिकाणी या मंडळाच्या वतीने करण्यात येते. आपल्या प्रीमियर लीग मध्ये चौको मारलो बॅटर मारल्यानंतर कोणी येऊन टाकतं बरोबर ना क्लिअर कर. पण या ठिकाणी पकवान पेटी तिच्या तो विजय कोणत्या आकाशवाणी केली जातात.
या ठिकाणी करताय. परंतु बघा तो काय होतो तो पारंपरिक भजनाचा होतो. पण आज बघा 2020 भजन कालाय तस्मै नमः. बरोबर ना. काळाप्रमाणे बदललं पाहिजे. बरोबर काळाप्रमाणे बदललं पाहिजे. परंतु बघा काळाप्रमाणे बदलता आपलं भजन कधी बदलून गेलं हे बघा आपल्याला कळलेलं नाहीये. म्हणून बघा हळूहळू बंद झाली कुणी सोंग डोंग. हळूहळू बंद झाली कुणी सोंग डोंग. हळूहळू बंद झाली कुणी सोंग डोंग. सुधरतोय आज पुन्हा भजनाचा रंग. सुधरतोय आज पुन्हा भजनाचा रंग. सुधरतोय आज पुन्हा भजनाचा रंग. क्षमा व्यक्त करायला आपल्याकडे उपस्थित असलेले मान्यवर